तर नमस्कार मित्रांनो, संध्याकाळचे 4:41 झाले आहेत आणि मी चाललोय आज मुंबईला का चाललोय तर माझ्या बहिणीला सोडायला चाललोय मी. तर सोबत मी आणि निशांत आहे. येता वेळी सकाळी 5ला आपल्याला काय पण करून मुंबईत पोहोचायचं आहे आणि त्यात ट्रॅफिक जास्त आहे हायवेला, काय असेल तसं, म्हणून 5लाच निघलोय. 1 तासभर जाऊन 2 तास जाऊन बसायला लागलं तर चालेल, म्हणून लवकर जायचं आहे. तर चला जाऊया लवकर. तर बहिणीची ह्या गाठ घ्यायची आहे म्हणून आम्ही आता इथं उभा राहिला आणि हे बघा आमचा कुठं चढलाय अभि. आणि रस्त्याचं काम करायला आलो आहे. दोन्ही साईडनं रस्ता करून टाकलाय, त्यामुळे वेळ तरी लागणारच आहे. बाय बाय. चला बाय श्लोक. चला चला. तर पहिला टोल नाका आलाय. तर टोल नाका द्यायची काही गरज नाही, दाईंच्या कारणावर जाईल. काय चक्क तिथनं नाही तर 5 रुपयाचा फरक पडतोय. काय केलं आणि इकडे सगळी माग अशी पॅक झाली. मोठा फिलिंग काय आहे. निशांत आमच्या काय कंटिन्यू गाडी चालवायला लागली आहेत जाग्यापासून. अजून कुठं थांबाय नाही आम्ही. स्पीड मेंटेन केलंय चांगलं कंटिन्यू. म्हणजे ऑलिम्पिक मध्ये गेल्यासारखं वाहिनी केलंय. असं नाही की थोडस 100 मीटर पळायचं आहे. ऑलिम्पिकचं पळायचं त्यांना असं कंटिन्यू एकसारखं चालू आहे. कराड सोडल्यानंतर ट्रॅफिक कमी आलं. हा, आणि कराड पर्यंत ट्रॅफिक आणि रस्त्याचं जे काम चालू आहे ते कराड पर्यंत चालू आहे. तिथनं पुढे असं 3 लाईन रोड मस्त आहेत. मुंबई इथून 271 किलोमीटर आहे अजून आणि आपल्याला नवी मुंबईत जायचं आहे. जाऊ दे म्हणता येते, जाऊ दे गेली. नाही वेळेच्या अगोदर पोहोचतो. आपण 2-3ला मला वाटतं पोहोचल. मला तरी वाटते 2-3च्या अगोदरच. जाऊन काय म्हणायचं भाई तुम्हाला? फर्स्ट क्लास लावून दे मग. तर जिथून महाबळेश्वरचा फाटा बाहेर पडतोय तिथे उभारला होता. थोडं बॅग एक पाहिजे म्हणून थांबला. काल कॅमेरा निकळायला ते कॅमेऱ्याची वाट लावून ठेवली त्यानं मोबाईल शॉपीवाल्या. हा बंद होणार, हा बंद होणार, वरचा घाट बंद होणार. तर खंबाटची भोग देत आलोय आता. ह्यो बारका आहे नाही, एवढा मोठा नाही. ह्यो पुढचा मोठा लोणावळाचा तो मोठा. तर इथं जेवण करायसाठी थांबलोय. अजून पुणे इथनं 40-50 किलोमीटर असेल. इथं हॉटेल मानसी म्हणून आहे, इथं थांबलोय. आमचं जेवण झालंय. आम्ही गाडीतच ऑर्डर घेतलेली. बाहेर थंडीला आहे, त्यात आम्ही गाडीत झोपलाय म्हणून आम्ही इथंच सगळं मागवून घेतलेलं आहे. आणि थंडी जी आहे लई थंडी आहे.
हायवेला लागूनच आहे हॉटेल हे. तर अजून मुंबईतून 171 किलोमीटर आहे. कात्रज मध्ये प्रवेश केला आहे. सरळ कुठे गेला नाही म्हणजे आपला ह्यो 2 व्हीलर दिन आहे काय. आणि ह्यो यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग फायनली एक्सप्रेस वेला लागलोय. आता रात्रीचं 11:13 झाले. अजून 150 किलोमीटर आहे मुंबई आणि तिथलं अजून आपल्याला आज जायचं आहे. पहिला टोल तो पण कार्ड हाऊस. पण येताना असं काही होणार नाही आहे. काय म्हटलं? लावून घ्यावे. हफ्ते काय म्हणा येतात. तर फायनली मुंबईत एंटर झालो आम्ही. आता बाईने आमच्या मॅप लावलाय. त्या मॅपच्या भरोशावर जायचं आहे. आणि सकाळचं 12:53 झाले आता म्हणजे 1 वाजले. तर 2 वाजले आणि आम्ही आत्ता पोहोचलो मुंबईत एअरपोर्टला इंटरनॅशनल. भाई आमचे जरा असं झोपीत आहेत. आमच्या अक्कन गोठणावर बसेल का नाही. प्रवासी आमचे यात बसलेले आहेत. अबू टाटा बाय 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 बाय. कुठे गेली का गेली तर
उशीरपासून पेट्रोल पंप हुडका लागला आणि अजून पण गावून आलाय मग मी. मुंबई जवळजवळ सुट्ट झाली तरी पण पेट्रोल पंप काय गावना. तर हुडकून हुडकून गावला आता पेट्रोल पंप. कितना हायवे गेला ऐसा हाईवे से लई जाता है 3,000 केलंय. म्हणजे आपल्या भागात कर्नाटकात गेले तर परत स्वस्त बसते. तर सकाळचं 5 वाजल्यात आणि आता आम्ही पुण्यात आलोय. म्हणजे अजून पुण्यात इंटर करायचं आहे. लोणावळा तीन पास करून पुढे आलोय आता आणि बरोबर 5 वाजले. आता साताऱ्यातनं पुढे रस्ता खराब आहे. बाकी रस्ता मग ते 1 नंबर आहे. 100 पण आलोय. येतात जाताना थोडा 80-90 करत गेल तो. तर तळेगाव इथनं 4 किलोमीटर आहे. कराड 198, बालेवाडी 26 आणि आपल्या आता रिटर्नचा दुसरा टोल आहे. मागचा टोल 250 रुपये गेलाय. आता ह्यो किती जातोय बघूया. मेसेज आले बघूया. तर पुन्हा सोडून आत्ता पुढे आला आणि मला साधारण झोप यायला लागली. आता मी झोपणार नाही सरळ. गाडीतनं बाहेर उतरलं की दाढी थंडा थोडं इथनं पुढे रस्ता असाच डायव्हर्जन आहे सगळं. आता म्हणजे कराड उंबरज पासून चालू होतोय असा रस्ता. आणि सकाळचं 7:45 वाजले. 10-10:30 पर्यंत पोहोचला असं वाटायला लागले. सूर्योदय झालाय आणि गाडीचा ऍव्हरेज चांगला आले. 23 दिसायला लागले मीटरला तरी. भाईंच्या हातात जादू आहे. ऍव्हरेजची कांडी आहे. तर फायनली आम्ही कोल्हापुरात आलो. 9:45ला 5 मिनिट कमी आहेत. आणि 2 व्हीलरचं ट्रॅफिक फक्त आणि फक्त कोल्हापुरातच आहे. बाकी कराडकडे ते एवढं नाही.
स्वागत झालेलं आहे पिंपळगाव नगरीत 11 वाजता 10:30. आणि फायनली आलेलो आहे घरात. हिला लावूया सावलीचं डायरेक्ट आता आत. मुंबईची हवा खाऊन आली एकदा. बरोबर 11:15 वाजलं. नाश्ता करायला थांबला नाही तर बरोबर 10:10 झाला असता. कंटिन्यू मला वाटतंय काल 5ला चालू केली आहे ती आत्ताच बंद.